वारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीने आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये मी सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम पालकांसाठी फार महत्त्वाचा आहे, कारण आजच्या या कार्यक्रमात पालकांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शनाकडून भरपूर मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचे नाव प्रश्न पालकांचे उत्तर तज्ज्ञांचे असं ठेवण्यात आलेलं आहे. तर आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतोय. आजचा पहिला प्रश्न आहे जे आदरणीय मनोज कांबळे सर जे अमरावतीवरनं आहेत, त्यांनी असा प्रश्न मांडलेला आहे की मुलांना ते दररोज काही ना काही आपल्या घरच्या मुलांना ते रोज सूचना करत असतात, परंतु त्या सूचना त्यांची मुलं कधी कधी ऐकत नाहीत. त्या सूचनांकडे ते कानाडोळा करतात. ते म्हणतात की माझा मुलगा 8 वर्षाचा आहे, त्याचं नाव प्रथमेश आहे आणि ते जे काही सूचना देतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तर त्या सूचना नेमक्या कशा असाव्या यावर त्यांना मार्गदर्शन व्हावे असे त्यांचे म्हणणे आहे. कृपया मार्गदर्शन करावे. आहे बघा, जर एखादी व्यक्ती आपल्याला वारंवार त्या सूचना देत असेल तर त्या सूचना आपण स्वीकारतो का? किती सरळ प्रश्न आहे. आपण सुद्धा वारंवार ऐकणाऱ्या सूचनाला विरोधात्मक स्वीकारत असतो. जर एखादा मित्र आपल्याला वारंवार त्याच गोष्टी सांगत असेल तर आपण ऐकून घेण्याची मानसिकता थांबवतो. आपला मेंदू सुद्धा त्यावेळेस विचार करत असतो, अरे हे वारंवार तेच ते मला सांगतायत, आता हे मला नकोय, मला या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे. मेंदूच तो स्वीकारत नाहीये. मग जेव्हा आपण आपल्या मुलांना वारंवार तू सकाळी लवकर उठ, रात्री लवकर झोप, टीव्ही जास्त वेळ पाहू नको, कार्टून जास्त वेळ पाहू नको, अभ्यास कर, अशा जेव्हा वारंवार सूचना देतो ना, तेव्हा आपला मेंदू त्याच्या विरोधात्मक स्वीकारत असतो. त्यामुळे पालकांनी आपल्या सूचनामध्ये बदल करावा. सूचना कशा असाव्यात? अभ्यास कर असं म्हणण्यापेक्षा, टीव्ही बंद कर असं म्हणण्यापेक्षा, मोबाईल पाहू नको असं म्हणण्यापेक्षा, बाळा आता तू काय करतो? थोडा वेळ टीव्ही पाहणार का, थोडा वेळ मोबाईल पाहणार की थोडा वेळ अभ्यास करणार, काय करणार तू? असा आपण प्रश्नात्मक आपल्या मुलाला विचारलं पाहिजे, जेणेकरून आपलं मूल कुठेतरी विचार करेल. विचार करताना आपल्या मेंदूमधील ज्या मज्जापेशी असतात, ज्या न्यूरॉन्स असतात, त्या न्यूरॉनच्या जोडण्या होतात. जर न्यूरॉनच्या जोडण्या झाल्या तरच मानसिक स्तरावर किंवा बौद्धिक स्तरावर मुलाचं काम सुरू होतं. जेव्हा जोडण्या होतात तेव्हाच तो प्रत्यक्ष तसं काम करतो. नाहीतर कोणत्या तरी भीतीपोटी, कोणत्या तरी आपल्या म्हणजे प्रभावापोटी आपलं मूल बसण्याचा प्रयत्न करतो, परंतु मानसिकरित्या मेंदूमध्ये मात्र तो वेगळ्याच ठिकाणी गुंतलेला असतो. जरी तो अभ्यासाला बसला असला तरी त्याचा अभ्यास चांगला होऊ शकत नाही. का? कारण तो विचार त्या मुलाचा नसतो, तो विचार त्या पालकांचा असतो. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या मुलानं विचार केला पाहिजे अशा सूचना आपल्या असल्या पाहिजे. बघा, आपण आपल्या व्यक्तिमत्वाला थोडंसं विचारूया. आपण आपल्या ज्या चुका घडत होत्या, या चुकामध्ये आपण बदल केव्हा केला? जेव्हा आपल्याला त्या चुका समजल्या, जेव्हा त्या चुकावर आपण विचार केला, तेव्हा आपल्यामध्ये बदल झाला, की आपल्याला कोणतरी सांगतं म्हणून आपल्यामध्ये बदल झाला? बरोबर आहे. याचं उत्तर नक्की हेच आहे. जेव्हा आपण त्यावर विचार करतो, जेव्हा ते आपल्याला पटतं, जेव्हा तो माझा निर्णय असतो, तेव्हा मी माझ्यामध्ये बदल केलेला आहे. मग आपल्या मुलामध्ये सुद्धा बदल करण्यासाठी आपण मुलाच्या विचाराला संधी दिली पाहिजे. आजपर्यंत आपल्यावर संस्कार कसे झालेत? आपल्यावर स्वतःवर कसे संस्कार झालेत? वडीलधारी व्यक्ती आपल्याला सांगतात आणि आपण त्यांचं ऐकतो आणि आपण तसंच काम करतो. आपण आपल्या मुलावर कोणते संस्कार करतोय? मुलाने विचार केला पाहिजे, मुलाची निर्णय क्षमता वाढली पाहिजे, मुलाच्या विचाराची व्याप्ती वाढली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करतोय. की आपल्याला कोणीतरी सांगितलं होतं, मग आपणही मोठे आहोत, आपण पालक आहोत, आपली मुलं लहान आहेत, आपण सांगायला पाहिजे आणि मुलांनी ऐकलं पाहिजे, या विचारातून तर आपण सांगत नाही का? हा प्रत्येक पालकांनी प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. जेवढे तुम्ही तुमच्या मुलांना जास्तीत जास्त सांगाल, तेवढं तुमचं मूल त्याच्या विरुद्ध कृती करणार आहे. जरी तुमच्या समोर ते बसत असेल तरी सुद्धा मानसिकरित्या, बौद्धिक स्तरावर ते तिथं ते स्वीकारत नसतं. त्यामुळं इथून पुढे तरी सरळ सूचना न देता तुम्ही सुद्धा त्या सूचनामध्ये सहभाग घ्यावा. सहभागासोबत आपल्या मुलाने विचार केला पाहिजे, आपल्या मुलाने निर्णय घेतला पाहिजे, अशी आपली सूचना असली पाहिजे. बरोबर आहे विजय सर? धन्यवाद सर. निश्चितच केवळ सूचना देऊन चालत नाही, तर आपल्या मुलांसोबत त्या सूचनांचा एक भाग बनवून जाणे महत्त्वाचं असतं. त्या सूचनांमध्ये इन्व्हॉल्व होणं महत्त्वाचं असतं.
हे आपल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून संबंधित पालकांना याचं उत्तर मिळालेलं असेल असं मी गृहीत धरतो. आणि बरेच प्रश्न आहेत, बरेच प्रश्नकर्ते आहेत, बरेच पालकांची नक्कीच. वेगवेगळ्या डिमांड्स आहेत. त्या अनुषंगाने आपण बरीचशी प्रश्नांची उत्तरे आपल्या माध्यमातून घेणारच आहोत. तत्पूर्वी आपल्या याच प्लॅटफॉर्मवरती एक मित्र उपस्थित आहेत. ते बऱ्याच वेळापासून चॅटबॉक्समध्ये आपला हँड रेज करून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी त्या सरांना विनंती करतो की अगदी काही क्षणामध्ये आपण आपला प्रश्न विचारावा आणि प्रश्न विचारत असताना आपला प्रश्न अगदी नेमक्या पद्धतीने विचारावा अशी मी त्यांना विनंती करतो. माईक सुरू सर, त्यांना मी अनम्यूट करण्याचा प्रयत्न करतोय. आता ते अनम्यूट झालेले असतील. सरांना विनंती करतो की त्यांनी आपला आता प्रश्न थोडक्यामध्ये मांडावा, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा त्याचे उत्तर प्राप्त होईल. हा येतोय आवाज, बोला. हा सर, आज ओके. आजकाल आहे ना, समाजामधले लहान लहान मुलांमध्ये मोबाईलचं इतकं वाढतं प्रमाण सुरू झालेलं आहे की तो एक उपयोगाचं वस्तू होण्याऐवजी त्रासदायक व्हायला लागलाय आणि त्याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम पुढील काळामध्ये समाजाला भेडसावतील अशी खूप दाट भीती वाटते. तर त्या संदर्भात पालकांनी कुठली काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने त्यांना हँडल केलं पाहिजे? ते काही वेळी ऐकत नाहीयेत बऱ्याच गोष्टी, तर त्यांना समजावण्याचे कुठले विविध प्रकारे योजले पाहिजेत, या संदर्भात थोडंसं तुमच्याकडून मार्गदर्शन झालं तर ते थोडंसं उपयुक्त होईल पालकांसाठी सर. निश्चितच सर, मला यापुढे थोडं जोडायचं आहे की आजकाल कोरोनाच्या कालावधीमध्ये म्हणा की जेव्हापासून मोबाईल आणि हे गॅजेट्स आले तेव्हापासून लहान मुलांचा टी व्ही बघण्याचं प्रमाण, त्याचबरोबर मोबाईलवरती बघण्याचं प्रमाण, त्याचबरोबर जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहे त्यावरती स्क्रीन टाईम वाढलेला आहे. तर हा स्क्रीन टाईम कसा कमी करता येईल आणि मुलांनी कमीत कमी वेळ स्क्रीनवर स्पेंड करावा, यासाठी मान्यवर आदरणीय अशोक सर आपण काय मार्गदर्शन कराल? निश्चितच आपल्याकडनं आम्हाला मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा करतो. आपण थोडंसं शास्त्रीय दृष्टिकोनातून अजून समजून घेऊया. बघा, जेव्हा आपलं रक्त डॉक्टर तपासतात तेव्हा आपल्या रक्तामध्ये कोणतीही रसायनं कमी झाली आणि कोणती रसायनं वाढली हे पाहत असतात. मग आपल्या मेंदूमधून महत्वाची 5 प्रकारची रसायनं स्त्रावत असतात. एक डोपामाइन नावाचं एक रसायन असतं, ते फक्त स्पिरिट म्हणजे आपल्याला स्फूर्ती देण्याचं काम करतं. मग ती डोपामाइन स्त्रावताना ते चांगलं आहे की वाईट आहे, त्याचे परिणाम फायद्याचे आहेत की तोट्याचे आहेत हे पाहत नाही. फक्त जे मला आवडतं, जे मला हवं ते मिळविण्यासाठी ते रसायन आपल्याला मदत करीत असतं. आता उदाहरणार्थ, मुलांना मोबाईल आवडतो, मुलांना टीव्हीवर कार्टून पाहायला आवडतं, किंवा मोबाईलवर खूप वेळ गेम खेळायला सुद्धा आवडतं. मग एक ठराविक वेळ झाला की त्याच्या डोळ्यासमोर मोबाईल दिसतो, मग मेंदूच्या पिट्युटरी ग्लँड मधून डोपामाइन नावाचा हार्मोन स्त्रावतो. तो हार्मोन आपल्या रक्तामध्ये मिसळला की मग आपल्या प्रत्येक शरीराच्या पेशीपर्यंत तो हार्मोन जातो. मग आपल्या शरीराची प्रत्येक पेशी, आपल्या मेंदूची प्रत्येक पेशी ते मोबाईल पाहण्यासाठी, ते टीव्ही पाहण्यासाठी आपल्याला चेतना देण्याचं काम करीत असतं. वारंवार त्या हार्मोन्स वाढल्यामुळं मुलाला मोबाईल शिवाय किंवा टीव्ही शिवाय दुसरं काही दिसत असतं. हा झाला एक महत्वाचा भाग. दुसरा भाग, जोपर्यंत ते मूल मोबाईल पाहणार नाही, जोपर्यंत मूल त्या टीव्हीवर कार्टून पाहणार नाही, तोपर्यंत त्या मुलाला स्वस्त वाटत किंवा अनेक कारण करेल, अनेक रडारड करेल, खूप चिडचिड मूल करेल, परंतु ते मिळविण्याचा प्रयत्न करेल. आपण सुद्धा बघा, समजा एखादी व्यक्ती, कोणती एखादी व्यक्ती मद्यपान करते किंवा दारू पिते, आपण सरळ समजूया. त्या व्यक्तीला जर दारू पिण्याची तलब झाली आणि दारू जर परिसरामध्ये त्याला भेटत नसेल तर त्याचे किती प्रयत्न ते दारू मिळविण्यासाठी होतात? हे कशामुळे होतं? कारण आपल्या मेंदूमधून तो डोपामाइन हार्मोन स्त्रावतो आणि त्या हार्मोनचा परिणाम म्हणून आपल्या शरीरातील, आपल्या मेंदूतील प्रत्येक पेशी ते मिळविण्यासाठी प्रयत्न करतो. याचं दुसरं अजून एक उदाहरण घेऊया. काही मुलं ही ध्येयवेळी असतात. एकदा अभ्यासाला बसली की 4-4, 5-5 तास अभ्यासावरचे उठत नाहीये. त्यावेळेस सुद्धा डोपामाइन हार्मोन स्त्रावतो.
त्यावेळी डोपामाइन हार्मोन सुद्धा चेतनाच देण्याचं काम करतो. म्हणजे डोपामाइन हार्मोन्सला चांगलं किंवा वाईट हे कळत नाही, फक्त स्फूर्ती देण्याचं काम हा डोपामाइन हार्मोन्स करतो. मग आता इथे आपल्याला हा विचार करावा लागेल की आपल्या मुलाला मोबाईलची किंवा टीव्हीची सवय का लागली. बघा, लहान मुलं असो किंवा मोठी असो, आपल्याला त्रास देतात, आपल्यासोबत मजा मस्ती करतात, खूप गोंधळ करतात, आदळापट करतात. काही ना काही त्या कृतीमध्ये लहान मुलं हे सातत्यानं म्हणजे एकदम गुंतलेले असतात. का का गुंतलेले असतात? कारण मेंदूविज्ञान काय सांगतं की पहिल्या 5 वर्षांमध्ये 70% मेंदूचा विकास झालेला असतो आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 90% मेंदूचा विकास झालेला असतो. म्हणजेच विकास झाला म्हणजे काय, त्या काळामध्ये न्यूरॉनच्या जोडण्या या जास्त होत असतात. परंतु आता नवीन संशोधनांती जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट शिकली जाते तेव्हा मेंदूमध्ये न्यूरॉनच्या जोडण्या होतात आणि बौद्धिक क्षमताही वाढत असते, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता नवीन जे संशोधन झालं त्याला आपण स्वीकारूया आणि आपण हे विचारात घेऊया की मेंदूमध्ये न्यूरॉनच्या जोडण्या होण्याची ही मेंदूची गरज असते. त्यामुळे लहान मुलं हे वेगवेगळ्या कृती करीत असतात. मग मुद्दाम दरवाजाकडे जाणे, काही घेणं, कोणती खेळणे पिशवीत भरणे, पिशवीतील खेळणे खाली फेकणे किंवा जी खेळणी असतात, कार असतात ते उघडून बघणे, म्हणजे अनेक कृती त्याच्या सातत्यानं सुरू असतात. त्या कृती त्या मुलांनी केल्याच पाहिजे. जर आपलं मूल वेगवेगळ्या कृती करीत असेल तरच त्याची बौद्धिक क्षमता ही वाढत असते. जेवढे कृतीवर मर्यादा जास्त येतील तेवढी आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता ही कमी कमी होत जाते. मग मूल आपल्याला त्रास देतं, मूल वेगवेगळ्या कृती करतं, त्याच्या कृतीचा आपल्याला त्रास होतो म्हणून आपण काय करतो, मोबाईल मुलाच्या हातात देतो, टीव्ही मुलाला लावून देतो. का लावून देतो? कारण मूल तिथे शांत बसेल, मला माझा वेळ भेटेल किंवा मला माझी कामं करता येतील म्हणून आपण त्या मुलाला मोबाईलची किंवा टीव्हीची सवय लावून दिली. मग आता ती सवय मुलाला लागलेली आहे. एक ठराविक परिस्थिती निर्माण झाली की मग तो मेंदूमधून डोपामाइन हार्मोन स्त्रावतो आणि त्याला टीव्ही पाहण्याची इच्छा होते. काही मुलांना तर जेवताना टीव्ही लावल्याशिवाय जेवणच जात. टीव्ही जास्त वेळ बघायचा असतो म्हणून म्हणजे दाढाखाली घास घेऊन मुलं बसलेली असतात. जेवायचं 2-2 तास थांबतात. याचा परिणाम मेंदूवर, पचन इंद्रियावर किंवा आपल्या शरीरातील वेगवेगळ्या ग्रंथीतून जी रसायनं स्त्रावतात या सर्व गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. मग आता आपण हा विचार करूया, सवय तर आपण लावली पण आता सवय सोडायची कशी. तर मुलाचा नैसर्गिक स्वभाव काय असतो, भरपूर खेळलं पाहिजे, भरपूर उड्या मारल्या पाहिजे, भरपूर खोड्या केल्या पाहिजे, भरपूर मजा मस्ती केली पाहिजे. हा मुलाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. नैसर्गिक गुणधर्म मी का म्हणतो, कारण मेंदू हा विकास अवस्थेत असतो. जेवढ्या तो जास्त ऍक्टिव्हिटी करेल तेवढ्या आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉनच्या जोडण्या जास्त असतात. आणि जेवढ्या न्यूरॉनच्या जास्त जोडण्या जास्त होतात तेवढे आपली बौद्धिक क्षमता ही जास्त वाढत असते. मग मेंदूमध्ये नैसर्गिकपणे जोडण्या होत असतात. कोणतीही कृती, माझ्या डोळ्याच्या पापणीची हालचाल सुद्धा मेंदू सांगतो म्हणून होते. माझ्या हृदयाला नियंत्रित करणारे सुद्धा मेंदूमध्ये 2 केंद्र असतात. बघा, म्हणजे हे सर्व मेंदूमधून होत असतं. मग जेवढ्या मेंदूमधील न्यूरॉनच्या पेशीच्या जोड्या जास्त होतील तेवढा आपला मेंदू ऍक्टिव्ह होतो किंवा त्याची बौद्धिक क्षमता वाढत असते. मग आता टीव्ही पासून जर आपल्या मुलाला दूर न्यायचं असेल तर आपल्याला मुलाला वेळ द्यावा लागेल, मुलासोबत खेळावं लागेल, मुलासोबत मजा मस्ती करावी लागेल, मुलासोबत खोड्या कराव्या लागतील, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मुलाला मजा येईल. आपल्यासोबत वेगवेगळ्या गोष्टी करताना त्याच्या मेंदूमधून डोपामाइन हार्मोन स्त्रावेल आणि टीव्ही बघण्याचा, मोबाईलवर स्क्रीन आपण ज्याला म्हणतो स्क्रीन टायमिंग म्हणतो तो कमी होण्यासाठी तो डोपामाइन हार्मोन्सच मदत करेल. त्यामुळे जास्तीत जास्त आपण आपल्या मुलासोबत किती सहभागी होतो, वेगवेगळ्या कृतीमध्ये आपण आपल्या मुलामध्ये जास्तीत जास्त मुलाने ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे, वेगवेगळ्या कृती केल्या पाहिजे. यासाठी आपण काय करू शकतो हे खूप महत्वाचं असतं. मुलाचे छंद कोणते आहेत त्या छंदाला संधी दिली पाहिजे. सोबत मुलाचे विचार कोणत्या दिशेने जातात मग त्या वातावरणामध्ये आपण आपल्या मुलाला घेऊन गेलं पाहिजे, जेणेकरून त्याचे विचार जास्त वाढतील आणि साहजिकच याचा परिणाम म्हणून मोबाईल आणि टीव्हीचा वापर आपल्या मुलाचा हळूहळू कमी होत जातो. एक दिवस असा येतो की त्याला मोबाईल आणि टीव्हीमध्ये अजिबात रसच राहत नाही. इतर गोष्टीमध्ये त्याला जास्त इंटरेस्ट निर्माण झाल्यामुळं तो वेगवेगळ्या कृती करण्याचा आणि आपला बौद्धिक विकास साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. विजय सर. धन्यवाद सर. आपल्या या मार्गदर्शनातून प्रश्नकर्त्या सरांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल असं मी गृहीत धरतो आणि त्याचबरोबर आपल्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवून त्यांचा स्क्रीन टाईम कसा कमी करता येईल या संदर्भात आपण मोलाचं मार्गदर्शन केलं. सर, या प्रश्नाला थोडक्यात पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. सर, ज्या प्रकारे डोपामाइन हे हॉर्मोन आपल्या मेंदूमध्ये स्त्रवतं त्याचबरोबर सिरोटोनिन नावाचं सुद्धा एक हॉर्मोन, महत्त्वपूर्ण हॉर्मोन आपल्या मेंदूमध्ये स्त्रावत असतं. त्याचं महत्त्व आपण थोडक्यामध्ये आमच्या या प्रेक्षकांना
किंवा पालकांना समजावून सांगावं अशी मी आपणास विनंती करतो. कृपया सर मार्गदर्शन करावं. नक्कीच. सर्वात महत्वाचं म्हणजे मी आणि विजय सर या विषयावर काम म्हणजे राष्ट्रीय स्तरावर काम करतो. त्यामुळे सेरोटोनिनवर आम्ही खूप विचार केलेला आहे किंवा खूप चिंतन करतो. सेरोटोनिन हा हार्मोन्स हा आपल्या मुलाला आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मदत करीत असतो. आपल्या मुलामध्ये प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी मदत करत असतो. आपल्या मुलामध्ये शांतता, सहनशीलता किंवा आपल्या मुलामध्ये जे क्वालिटीज असतात त्या क्वालिटीज विकसित करण्यासाठी सेरोटोनिन हार्मोन्स खूप महत्वाचा असतो. मग हा सेरोटोनिन हार्मोन्स कधी स्त्रावतो, कोणत्या मानसिकतेमध्ये स्त्रावतो, हे पण आपल्याला पाहणं खूप महत्वाचं आहे. बघा, जेव्हा मूल जेव्हा मूल स्वतःहून वेगवेगळ्या गोष्टी आवडीने करेल, जिज्ञासेमधून करेल, स्वतःच्या इच्छेशक्तीमधून करेल, स्वतःच्या गरजेमधून करेल, स्वतःला प्रोत्साहन वाटलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या कृती मूल करेल, तेव्हा ते सेरोटोनिन नावाचा हार्मोन्स आपल्या मेंदूमधून स्त्रावत असतो. सोबतच काही असे अन्न पदार्थ आहेत की त्या अन्न पदार्थामधून सुद्धा सेरोटोनिन हार्मोन्स हे जास्त प्रमाणामध्ये स्त्रावत असतात. मग हे सेरोटोनिन हार्मोन जर जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये स्त्रावलं तर साहजिकच आहे की आपल्यामध्ये गुणाची वाढ होते, आणि गुणाची वाढ होते म्हणजेच कुठेतरी दोष हे कमी कमी होत जातात. सोबतच काही व्यक्ती म्हणतात की मला वारंवार त्रास होतो, वारंवार मला जे गोष्टी आठवल्या नाही पाहिजे त्याच गोष्टी आठवतात, मला त्या गोष्टीचा मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो. हे कशामुळे झालं? वारंवार त्यांनी नकारार्थी विचार घेतल्यामुळे किंवा वारंवार भावनिक विचारामध्ये राहिल्यामुळे, भावनिक विचाराचं केंद्र जे अॅमिग्डाला हे मेंदूच्या खालच्या भागामध्ये असतं. त्यामुळे हृदयातून येणारा जे रक्तप्रवाह आहे तो मेंदूच्या खालच्या भागामध्ये थांबतो. मग खालच्या भागामध्ये थांबल्यामुळे मेंदूच्या वरच्या भागामध्ये रक्तप्रवाह जेवढ्या प्रमाणात जायला पाहिजे त्या प्रमाणात जात नाही. जर मेंदूच्या वरच्या भागात रक्तप्रवाह जास्त गेला तर सेरोटोनिन हार्मोन जास्त प्रमाणात स्त्रावतो. त्यामुळं आपली सर्व बौद्धिक कौशल्य, शारीरिक कौशल्य चांगल्या प्रकारे काम करतात आणि साहजिकच कमी वेळामध्ये दर्जेदार काम असतं. याचपेक्षा आपली मुलं चिडचिड करतात. सध्या आपल्या मुलाला आळस जास्त आहे. आपली मुलं टीव्हीवर, मोबाईलवर जास्त वेळ बसतायत किंवा आपल्या मुलाला कशामध्येच इंटरेस्ट निर्माण झालेला नाही, अशी आज परिस्थिती आहे. बघा, अशीच परिस्थिती 1.5 वर्षापूर्वीपासून आतापर्यंत आलेली आहे. पुढेही 4-5 महिने जाऊ शकते. म्हणजेच या परिस्थितीचे विचार किंवा असेच विचार आपलं मूल करतं. अशाच विचाराचे पॅटर्न आपल्या मुलाचे तयार होत आहेत. अशाच विचाराच्या न्यूरॉनच्या जोडण्या आपल्या मुलामध्ये तयार होत आहेत. अशाच विचाराच्या सवयी आपल्यामध्ये मुलामध्ये निर्माण होत आहेत. सकाळी उशिरा उठणे, उठताना ब्रशला टूथपेस्ट किंवा ब्रशवर टूथपेस्ट घ्यायला वेळ लागणे, तोंडात ब्रश घालण्यासाठी वेळ लागणे किंवा वेळेवर टॉयलेट बाथरूमला न जाणे किंवा आंघोळ करून आला तर खूप वेळ त्याला कपडे घालायला लागतात, आपल्याला मदत करावी लागते. अशा अनेक चुकीच्या गोष्टी आपल्या मुलाला लागत आहेत. कशामुळे लागत आहेत याचा आपल्याला विचार करावा लागेल. आपलं मूल कुठेतरी भावनिक विचारामध्ये काम करतंय, चिडचिड करतंय, रडतंय किंवा त्रास देतंय, खोड्या करतंय, कुठेतरी ते भावनिक विचारामध्ये गुंतल्यामुळे वरच्या भागामध्ये रक्तप्रवाह जास्त प्रमाणामध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे वरच्या भागाची उच्च बौद्धिक विकासाची कौशल्य असतात ती चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही किंवा सेरोटोनिन हार्मोन्स हे वरच्या भागातून किंवा न्यूरॉनच्या वरच्या भागातून तो स्त्रावत असतो, तो त्या प्रमाणामध्ये स्त्रावू शकत नाही. त्यामुळं आपली मुलं आज चिडचिड करतायत, रडकी बनत आहेत, आळशी बनत आहेत किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांची जी इंटरेस्ट असते ती कुठेतरी कमी कमी होत आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम होत आहे. मग असं होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? प्रत्येक गोष्टीची गरज आपल्या विद्यार्थ्यामध्ये किंवा आपल्या मुलामध्ये निर्माण झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. दुसरी स्टेप असते ती म्हणजे आवड. तिसरी स्टेप असते इच्छाशक्ती. चौथी स्टेप असते जिज्ञासा. 5वी असते प्रोत्साहन. 6वी असते बाह्य प्रेरणा आणि 7वी असते अंतरप्रेरणा. कुठली तरी एक मिस झालेली अशा 8 स्टेप असतात की या 8 स्टेपमध्ये सेरोटोनिन नावाचा हार्मोन जास्त प्रमाणामध्ये स्त्रावतो, वरच्या भागामध्ये रक्तप्रवाह जास्त प्रमाणात जातो आणि आपली बौद्धिक कौशल्य सुद्धा, बौद्धिक क्षमता ज्याला आपण बहुआयामी बौद्धिकता म्हणतो, अष्टावधानी व्यक्तिमत्व म्हणतो, हे मेंदूच्या वरच्या भागामधून स्त्रावत असतं. आणि ते कमी का होतं? जर आपलं मूल किंवा आपण स्वतः जर आपण वारंवार भावनिक विचारामध्ये काम केलं तर वरच्या भागामध्ये रक्तप्रवाह जास्त प्रमाणात जाऊ शकत नाही. त्यामधून जे आपल्या शरीरासाठी, आपल्या मानसिकतेसाठी, आपल्या व्यक्तिमत्वासाठी जी पॉझिटिव्ह हार्मोन्स असतात ते कमी प्रमाणामध्ये स्त्रावतात आणि साहजिकच याचा परिणाम आपल्या विचारावर, आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या सवयीवर, आपल्या प्रभाव क्षेत्रावर आणि आपल्या शारीरिक क्षमतेवर सुद्धा पडतो. त्यामुळं आपल्या मुलामध्ये जर चांगल्या गोष्टी वाढवायच्या असतील, आपल्या मुलाचं प्रभाव क्षेत्र वाढवायचं असेल तर आपल्या मुलाच्या त्या 8 कृतीकडे, 8 मानसिक अवस्थेकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष देणं खूप आवश्यक आहे. विजय सर. धन्यवाद सर. खरंच आपण खूप महत्त्वाची आणि मोलाची माहिती दिली. पुढचा प्रश्न जो आहे तो मुलांच्या खाण्याच्या सवयीबाबतीचा आहे.
बऱ्याच पालकांच्या मुलांच्या खाण्याच्या बाबतीतल्या बऱ्याचशा समस्या त्यांनी मांडलेल्या आहे. त्याबद्दल आपण कृपया प्रेक्षकांना पालकांना मार्गदर्शन करावं असं मी आपणास विनंती करतो सर. नक्की नक्कीच. बघा, आपण थोडस एक म्हणजे मूल स्वतः आवडीनं कसं जेवत असतं किंवा आवडीनं जेवण करणं प्रत्येकाची ही गरज असते. आपलं मूल बघा 3 ते 4 महिन्याचं झालं की आपली बोट तोंडात घालायला सुरुवात करतं. 4 महिन्याचं बाळ, त्याला काय समजतं? तरी सुद्धा ते आपली बोट, हाताची बोट तोंडात घालायला सुरुवात करतं. बाळ 6 महिन्याचं झालं की जे दिसेल ते तोंडात घालण्याचं, खेळणं असेल म्हणजे कोणती वस्तू असेल ते ती तोंडात घालण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे नैसर्गिकपणेच आपल्या मेंदूमध्ये जी चवीची केंद्र असतात ती विकसित होत असतात. त्यामुळं बाळ, कोणतंही बाळ, ही प्रत्येक गोष्ट ही तोंडात घालून ते त्याची चव कशी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतं. परंतु प्रत्येक आईला काय वाटतं की आपल्या बाळानं जास्त खाल्लं पाहिजे, म्हणून प्रत्येक आई प्लेट चमचा घेते आणि बाळाला भरवण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेस आपण इथे हा विचार केला असता तर की आपलं बाळ थोडंसं हातानं खाईल असं आपण जर बाळाच्या हातात दिलं तर, किंवा कोणती गोष्ट बाळ जर तोंडात घालत आहे तर आपण एखादा फळाचं साल्ट काढून जर फळ जर आपल्या बाळाच्या हातात दिलं तर बाळ त्याला चाटेल की नाही चाटणार? म्हणजे बाळाला स्वतःहून आवडीनं जेवण करायची सवय केव्हा लावायला पाहिजे याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. आता 5 वर्षापर्यंत बाळाचा आहार चांगला होता. बघा, 5 वर्षापर्यंत बाळाचा आहार चांगला होता. का चांगला असेल? कारण नैसर्गिकपणे चवीची केंद्र विकसित होत असतात. त्यामुळे पहिल्या 2-3 वर्षामध्ये बाळ हे जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करतं किंवा जसं दिलं तसं ते खाण्याचा प्रयत्न करतं. नंतर बाळाला समजते याची चव कशी आहे, हे किती खाल्लं पाहिजे, किती नाही खाल्लं पाहिजे हे बाळाला कळतं. मग वारंवार त्याच जर चवी बाळाला भेटत असतील तर मग बाळ कुठेतरी त्याला नकार द्यायला सुरुवात करतं. सोबतच याच वयोगटामध्ये बाहेरचे वेगवेगळे पदार्थ बाळाला सुरू होतात. उदाहरणार्थ आपण त्याला थोडंसं समजूया, चिप्स, कुरकुरे, चॉकलेट यासारखे. मग त्याच्या चवी आणि घरच्या पदार्थाच्या चवी या 2 चवीमध्ये खूप मोठी तफावत असते. आणि ही तफावत बाळाच्या लक्षात येते. बाळाच्या मेंदूच्या चवीच्या जी गॉस्ट्रॉनरी सेंटर असतं त्या सेंटरमध्ये ती बाळाला लक्षात येते. त्यामुळे काय होतं, बाळ त्या चवी, ज्या नवीन चवी आलेल्या आहेत त्या चवीला स्वीकारतं आणि जुन्या ज्या चवी होत्या त्याच चवीला नकारायला सुरुवात करतात, त्या नाकारायला सुरुवात करतात. त्यामुळे जो आजपर्यंतचा आहार होता तो आहार बाळाला नकोसं वाटतो आणि जे वेगवेगळ्या चवीचं आता नवीन त्याला भेटतंय त्याची मागणी ही वारंवार वाढते. त्यामुळं हे जर नाही खाल्लं, जे मला आजपर्यंत माझी आई भरवत होती, ते जर मी नाही खाल्लं तर मला आई बाहेरचं काहीतरी आणून देईल जे माझ्या आवडीचं असेल, माझ्या चवीचं असेल, असं मेंदूमधील चवीचं केंद्र बाळाला सूचनात येतं. त्यामुळं बाळाचा आहार कमी झाला. हा झाला एक भाग. दुसरा भाग, बाळाचा आहार कसा असतो, तो सेरोटोनिनच्या बाबतीत असेल, तोच डोपामाइनच्या बाबतीत असेल, तोच हिमोग्लोबिनच्या बाबतीत असेल. बघा, आपला मेंदू किंवा कोणत्याही सजीवाचा प्रत्येक पेशी हा आपल्या हिमोग्लोबिनवर काम करत असतो. त्यामुळं प्रत्येकाचा हिमोग्लोबिन संतुलित असणं हे खूप आवश्यक आहे. मी तर म्हणेल प्रत्येक व्यक्तीचं जे आयुर्मान आहे, जे आयुष्य आहे किंवा जो मृत्यू ठरलेला आहे तो त्याच्या हिमोग्लोबिनवर ठरलेला असतो. का? कारण त्याच्या शरीराचा किंवा मेंदूचा प्रत्येक पेशी हा हिमोग्लोबिनवरच काम करतो. हिमोग्लोबिन हे पेशीचं काम करण्यासाठीचं इंधन असतं. जसं गाडीमध्ये आपण पेट्रोल भरले की गाडी आपली पुढे चालते, त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या किंवा आपल्या मेंदूच्या प्रत्येक पेशीला इंधन हे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन असतं. तर हिमोग्लोबिन म्हणजे काय याला आपण थोडंसं समजून घेऊया. हिमोग्लोबिन हे हिम आणि ग्लोबिन या 2 शब्दापासून बनलेलं आहे. आता हिम म्हणजे काय? हिम म्हणजे ऑक्सिजन आणि ग्लोबिन म्हणजे ग्लुकोज. म्हणजे ऑक्सिजन आणि ग्लुकोज यांच्या संयोगालाच आपण हिमोग्लोबिन असतो. मग आता श्वासोच्छ्वासावाटे तर ऑक्सिजन सातत्यानं फुफ्फुसामध्ये घेतच असतो, परंतु हे ऑक्सिजन रक्तामध्ये विरघळण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. बघा, हे ऑक्सिजन जे आपण श्वासोच्छ्वासावाटे जे ऑक्सिजन घेतो ते रक्तामध्ये विरघळण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. मग हे लोह कोणत्या अन्न पदार्थामध्ये जास्त आहे? तो आहार आपल्या बाळाचा असतो. तर कोणत्या अन्न घटकामध्ये? तर बीट आहे, गुळ आहे, पालक आहे, अंजीर आहे, डाळिंब फळ आहे किंवा खजूर किंवा खारीक आहे. ही जी अन्न पदार्थ आहेत याच्यामध्ये लोह हे जास्त प्रमाणामध्ये असतं. बघा, कोरोना कालावधीमध्ये किंवा कोरोना संसर्ग झालेल्या पेशंटमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचं प्रमाण जास्त वाढलं. का वाटलं असेल? याच्यावर कधी आपण विचार केला का? किंवा याच्यावर जे संशोधनाचे अहवाल प्रसिद्ध झाले याचं कधी आपण वाचन केलं का?
ज्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला ते व्यक्ती वारंवार काळजीमध्ये, भीतीमध्ये, चिंतेमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांचं भावनिक विचाराचं केंद्र जास्त ऍक्टिव्ह होत होतं. भावनिक विचाराचं म्हणजे कोणतं? त्याला आपण ॲमिगडाला म्हणतो, जे मेंदूच्या खालच्या भागामध्ये असतं. मग मेंदूच्या वरच्या भागामध्ये रक्तप्रवाह जास्त पोहोचू शकत नव्हता. परंतु मेंदूला तर काम करण्यासाठी वरच्या भागामध्ये रक्ताची जास्त गरज लागते. त्यामुळे हृदयातून जास्तीत जास्त म्हणजे रक्त ओढवलं जातं. रक्तामधला आपला कोणता घटक ओढला जातो? तो म्हणजे ऑक्सिजन आणि ग्लुकोज म्हणजेच हिमोग्लोबिन. त्यामुळं अशा व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी होत होतं आणि ऑक्सिजनची पातळी एकदम घसरत असे. मग भविष्यामध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपल्या मुलाची ऑक्सिजनची पातळी कमी होऊ नये म्हणून किंवा आलेल्या परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यासाठी आपल्या बाळाचं हिमोग्लोबिन संतुलित असणं खूप आवश्यक आहे. मग त्यासाठी आपल्या बाळाचा आहार कोणता असला पाहिजे? आहारामध्ये घटक कोणते असले पाहिजे? तर ज्याच्यामध्ये लोह हे जास्त प्रमाणात असले पाहिजे. दुसरा भाग आहे ग्लोबिन. ग्लोबिनला आपण सरळ सरळ म्हणतो ग्लुकोज. प्रत्येक अन्न घटकामधून आपल्याला ग्लुकोज भेटतो. पाण्यामधून सुद्धा ग्लुकोज भेटतो. पाणी गोड लागलं म्हणतो म्हणजे त्यात ग्लुकोज असतोच. प्रत्येक फळामधून, प्रत्येक आपल्या भाजीमधून, प्रत्येक म्हणजे चपाती, पोळी जे तुम्ही खाता त्या प्रत्येक घटकामधून तुम्हाला ग्लुकोज भेटत असतं. परंतु ग्लुकोज रक्तामध्ये विरघळण्यासाठी व्हिटॅमिन ए ची आवश्यकता असते. मग व्हिटॅमिन ए हे सर्व हिरव्या पालेभाज्यामध्ये जास्त असतं. सर्वात जास्त शेवग्याची शेंग, या शेवग्याच्या शेंगेमध्ये व्हिटॅमिन ए जास्त असतं. तर पपैया फळामध्ये व्हिटॅमिन ए जास्त असतं. सोबत मोड आलेली कडधान्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए जास्त असतं. मग हे जर आपल्या आहारात दररोज असेल तर आपलं हिमोग्लोबिन चांगलं. बघा, काही व्यक्ती 60-65 वर्षाची झालेली असतात तरी सुद्धा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता खूप चांगली असते. आजही ते 5-6 किलोमीटर सहज चालू शकतात. आजही अनेक कष्टाची कामं करतात किंवा आजही बौद्धिक स्तरावर ते 8-8, 10-10 तास काम करतात. तर काही व्यक्ती 40 किंवा 42व्याच वयोगटामध्ये मी खूप थकलेले आहे. मला मानसिक खूप थकवा आलेला आहे. माझ्या शरीरामध्ये तेवढी शक्ती राहिलेली नाही असा वारंवार विचार करते किंवा ती कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये नसते. याच्या मागचं एकमेव कारण असतं त्यांची हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते कुठंतरी कमी झालेलं असतं. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्या बाळांना सुद्धा शेवटच्या स्तरापर्यंत त्याची मानसिक आणि शारीरिक कार्यक्षमता टिकून राहिली पाहिजे. याकरिता त्याचं हिमोग्लोबिन संतुलित असलं पाहिजे. हिमोग्लोबिन संतुलित राहण्यासाठी त्या आहाराची सवय आपल्या बाळाला लागली पाहिजे. यासाठी दररोजच्या आहारामध्ये ते अन्न पदार्थ आपल्या आहारात असले पाहिजे. यावर लक्ष देणं खूप आवश्यक आहे. सोबतच जर आपलं हिमोग्लोबिन कमी होत असेल, वारंवार हिमोग्लोबिन कधी वाढतं कमी कमी होतं किंवा ग्लुकोज ऑक्सिजनची लेवल वाढते कमी होते असं जर होत असेल तर असं समजायचं आपण भावनिक विचारात पण काम करतो, सोबत तार्किक विचारात सुद्धा काम करतो किंवा वरच्या भागामध्ये सुद्धा काम करतो. जर अशी विचाराची ओढताण वारंवार होत असेल तर आपल्या शरीरामधील वेगवेगळ्या रसायनामध्ये बदल होतो. मग थायरॉइड सारखे किंवा वेगवेगळ्या हार्मोन्स मध्ये बदल होतो. त्यामुळे अनेक वेगवेगळे प्रकारचे आजार सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता वाटत असते. त्यामुळं जास्तीत जास्त भावनिक विचारामध्ये कोणीच अडकलं नाही पाहिजे. आपल्या मुलांनी सुद्धा अडकलं नाही पाहिजे. आपल्या मुलाला सुद्धा उदासीनता वाटली नाही पाहिजे. आपल्या मुलाला सुद्धा कशाचा राग आला नाही पाहिजे. आपल्या मुलाला कशाची भीती सुद्धा नाही वाटली पाहिजे. याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. बघा, ज्या व्यक्तीला जास्तीत जास्त काळजी असते, ताणतणाव असतो, भीती असते, अशा व्यक्तींना ब्लड प्रेशरचा किंवा शुगरचा त्रास का होत असेल? का होत असेल? कारण आपण पाहिलेलं आहे की आपल्या मेंदूला किंवा शरीराला काम करण्यासाठी हिमोग्लोबिनची जास्त गरज असते. त्यामुळे ग्लुकोज रक्तामध्ये विरघळण्यासाठी वारंवार आपल्या शरीराला किंवा व्हिटॅमिन ए ची गरज भासत असते. मग जर आपल्या शरीराची किंवा आपल्या मेंदूची जास्त हिमोग्लोबिनची मागणी असेल आणि तेवढं हिमोग्लोबिन तयार करण्याची पात्रता जर आपल्या हृदयाची नसेल, आपल्या रक्तामध्ये ती नसेल, तर मग आपल्या ज्या आहारातून साखर आपण घेतो ती साखर आपल्या रक्तामध्ये विरघळत नाही. ती साखर तशी टिकून राहते आणि त्यामुळं आपल्याला शुगर या आजाराची लागण होते किंवा अचानक वजन वाढतं, अचानक वजन कमी होतं. हे सुद्धा आपल्याला आजार होतात. हे कशामुळे होतात? फक्त आपल्या भावनिक आणि तार्किक विचाराच्या देवाणघेवाणामध्ये. आपलं प्रॅक्टिकल राहण्यासाठी तसे अनुभव आपल्या मुलांना देणं सुद्धा खूप आवश्यक. यानंतर महत्वाचा भाग येतो डोपामाइन आणि सेरोटोनिनचा. ही सुद्धा हार्मोन्स वेगवेगळ्या कोणत्याही अन्न पदार्थामधून स्त्रावतात. फक्त आपल्याकडे हे लक्षात असलं पाहिजे की तो अन्न पदार्थ आपण कधी, कसा आणि किती वेळा घेतला पाहिजे. बघा, सर्व हिरव्या पालेभाज्यामध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन सुद्धा असतं. टोमॅटो, कोबी आणि काकडी, गाजर यामध्ये खूप असतं. त्यामुळे सॅलेडमध्ये वारंवार आपल्या आहारात हे घटक असले पाहिजे जेणेकरून डोपामाइन आणि सेरोटोनिन याचं प्रमाण संतुलित राहील. सर्वात महत्वाचं म्हणजे जे फिश ऑइल म्हणतात, जे आपण मासे खातो त्या माशामध्ये सेरोटोनिन हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला भेटतं. त्यामुळे ते पण आपल्या आहारात असावं जेणेकरून सेरोटोनिनचं प्रमाण संतुलित राहील.
चालेल विजय सर. धन्यवाद सर. खूपच महत्त्वाची माहिती आहाराच्या संदर्भात आपण सर्व प्रेक्षकांना दिलेली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या लहान बालकांना कोणता आहार दिल्यास त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल, त्याचबरोबर त्यांच्या मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीत जास्त कशा प्रमाणात होणार या संदर्भात आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली सर. यानंतर चा जो प्रश्न आहे तो आहे सकारात्मक विचारशक्तीच्या बाबतीतला. तर हा प्रश्न मांडण्यासाठी याच प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असलेल्या एक मॅडम आहेत, तो हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मॅडमला कृपया मी विनंती करतो की त्यांनी आपला प्रश्न अगदी थोडक्यामध्ये मांडावा, जेणेकरून जास्त वेळ जाणार नाही. आदरणीय मॅडम, कृपया आपण आपला प्रश्न मांडावा. धन्यवाद. आवाज येतोय सर माझा? हा येतो मॅडम. नमस्कार सर मॅडम. माझा ओके सर. सर माझा असा प्रश्न होता की आताची जी सिच्युएशन आहे तर त्याच्यामध्ये त्या सिच्युएशन मध्ये मुलं भरपूर निगेटिव्ह थिंकिंग कडे चाललेत, तर मुलांची विचारसरणी ही पॉझिटिव्ह माइंडसेट त्यांचा कसा होईल आणि त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील, तर तो असा एक प्रश्न होता. तर मला त्याविषयी थोडंसं गायडन्स हवंय तुमचं. नक्की 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 चालेल. विजय सर, अजून याला जोडून कोणता प्रश्न आहे का आपल्याकडे? हो सर, खरंच या प्रश्नाला जोडून पुन्हा एक प्रश्न मांडावासा वाटतो. बघा, लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये मुलं खूप आळशी झालेली आहेत आणि पालकांकडनं त्यांच्या संदर्भात खूप अशा कंप्लेंट्स आलेल्या आहेत की आमची मुलं खूप आळशी झालेली आहेत, रात्री खूप वेळपर्यंत टी व्ही बघत असतात, त्यानंतर सकाळी खूप उशिरा उठतात, दुपारी गेम्स, व्हिडिओ गेम्स अशा पद्धतीचे काही ना काही बघत असतात आणि कोणत्याही कामामध्ये आईवडिलांना मदत करीत नाहीत. अशा प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर पॉझिटिव्ह माइंडसेटसोबतच मुलांच्या आळशी प्रवृत्तीबद्दल आपण बोलावं अशी आमची अपेक्षा आहे सर. आदरणीय अशोक सोनवारे सर, आपण यावर मार्गदर्शन करावं. त्याचबरोबर ध्येय निश्चितीवरही आपण बोलावं. रामटेके मॅडमचा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे. आज बघा, सकाळी झोपेतून उठताना मुलं म्हणजे प्रसन्न मुद्रेतून उठत नाहीये, आळसानं उठतात, उशिरा उठतात. त्यांची जी दिनचर्या आहे ही पूर्णपणे दिनचर्या आळसानं भरलेली आहे. म्हणजे आळस हा खूप मोठा दोष आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण झालेला आहे. आणि हा जो दोष निर्माण झाला हा कुठेतरी मेंदू स्तरावर ज्या न्यूरॉनच्या जोडण्या होतात या न्यूरॉनच्या जोडण्यामधून निर्माण झालेला आहे. त्यामुळं जसं एखाद्या व्यक्तीला तंबाखूची किंवा दारूची सवय लागते, तशी आपल्या मुलाला आळस निर्माण करण्याची सवय लागलेली आहे. ही सवय एकदम निघून जाणं आता भविष्यामध्ये आपल्याला खूप कठीण होणार आहे. त्यामुळं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपल्या मुलाचा असला पाहिजे. यासाठी पालक म्हणून काय केलं पाहिजे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बघा, आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला एक 21 किंवा 23 मार्चला आपल्याला पहिल्यांदा लॉकडाऊन लागलेलं होतं. लॉकडाऊन खूप कडक होतं, पोलिसांची भीती होती, कोरोनाचा संसर्ग होण्याची सुद्धा भीती होती, तरी सुद्धा आपण घराच्या बाहेर पडत होतो. बरोबर आहे ना? घराच्या बाहेर आपण का पडत होतो? कारण आपण, मानव हा सामाजिक प्राणी आहे, तो समाजाशिवाय जगू शकत नाही किंवा समाजासोबत आपल्या भावनाचं आदान प्रदान केल्याशिवाय तो मानसिकरित्या स्थिर राहू शकतो. पण आपल्या मुलांचं काय? आपण आपल्या मुलाच्या मानसिकतेचा कधी विचार करतो का? आपण आपल्या मनाचा वारंवार विचार करतो, मला आता चांगलं वाटत नाही, काहीतरी करते, मला हे पाहिजे, मग ते मिळवण्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करतो. परंतु आपली मुलं लहान आहेत, आपलं ऐकतात म्हणून आपण त्यांना प्रेशर टाकतो, रागवतो, चिडतो, चिडचिड त्यांच्यासोबत करतो, त्यांचे आपले खटके उडतात आणि त्यांना जसं आपल्याला पाहिजे तसंच वागण्यासाठी आपण मजबूर करतो. यामुळं मुलाच्या मनामध्ये काय आहे ते मुलाला केलं पाहिजे का, किंवा जर ते अयोग्य असेल तर दुसरं जे योग्य आहे ते आपल्यासोबत कसं केलं पाहिजे, यासाठी आपण आपल्या मुलासोबत चर्चा करणं खूप महत्वाचं आहे. सोबत आपल्या मुलाच्या नेमक्या भावना कोणत्या आहेत त्या भावना मुलाच्या मनातून बाहेर काढल्या पाहिजे. बघा, समजा माझ्या मनामध्ये एक कोणती तरी दुःखाची खूप भावना आहे, ती वारंवार माझ्या मनाला टोचते, वारंवार मला त्याच आठवणी येतात, मग माझा वरच्या भागामध्ये रक्तप्रवाह जात नाही किंवा वरचा मेंदू मला काम करू शकत नाही, त्यामुळे माझ्या बीपीवर, माझ्या शुगरवर परिणाम पडतो, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये माझी उदासीनता निर्माण होते, प्रत्येक गोष्टीमध्ये मला नैराश्य येतं किंवा प्रत्येक गोष्ट करताना मी निगेटिव्ह मानसिकतेत जातो. का? कारण कोणती तरी अशी एक गोष्ट माझी आहे की ती मला पाहिजे
त्यासाठी वारंवार माझ्या मनाला ती टोचली जाते, अरे मला हे पाहिजे, पण ते तर मला भेटत नाहीये. मग ते भेटत नाही म्हणून त्याचा परिणाम इतर वेगवेगळ्या ज्या माझ्या कृती असतात त्या कृतीवर पडतो आणि त्या कृतीला मी नकारात्मक मानसिकतेनं स्वीकारतो. नकारात्मक मानसिकतेमधून मी त्याला प्रतिसाद देत असतो. त्यामुळं आपल्या मुलाच्या भावना काय आहेत हे कुठलेच पालक विचार करत नाहीत. त्या मुलाच्या भावना त्यानं बाहेर काढल्या पाहिजे, भावनातून बोलल्या पाहिजे. बघा, माझ्या म्हणजे माझ्या लाईफमध्ये कोणतीतरी एखादी दुःखाची घटना आहे, मी माझ्या मित्राला सांगितली तर लगेच मला मोकळं वाटतं, खूप बरं वाटतं. किंवा आपल्या सहवासामध्ये आपले काही मित्र असतात, फोन करतात आणि वारंवार तेच ते घरांना आपल्यासोबत शेअर करत असतात. का करतात? कारण त्यांच्या मनामधील जी भावना आहे ती जर इतरांना सांगितली तर त्यांच्या भावनेचा निचरा होतो आणि त्यांना प्रसन्न वाटतं म्हणून ते सांगतात. कधी आपण आपल्या मुलाच्या भावनेचा विचार केला का? आपल्या मुलाला काय वाटतं याचा विचार केला का? आपल्या मुलाच्या भावनेला जर आपण बाहेर काढलं तरच आपल्या मुलाची पॉझिटिव्ह मानसिकता तयार होत असते. हा एक महत्वाचा भाग. दुसरा भाग, प्रत्येक मूल, लहान मूल सुद्धा, एक 6 महिन्याच्या मुलावर आता जस्ट प्रयोग झालेले आहेत. 6 महिने ते 9 महिने या वयोगटातील मुलाच्या हातात एक खेळणं दिलं जातं. मग ते बाळ खेळणं हातात घ्यायचं, फिरवायचं, खाली पडलं की मग इकडून तिकडून ते खेळणं मिळवण्याचा प्रयत्न करायचा. खेळणं त्याला भेटत नव्हतं. मग ते मूल रडायचं. मग रडण्याच्या आवाजावर मूल विचार करायचं, मी जर मोठ्यानं खूप रडलो तर माझी आई किती वेळात येते आणि ती खेळणी मला देते. मी जर हळूहळू रडलो, हुंदके मारत रडलो, सावकाश रडलो, तर आई लवकर येते का? आली तर मला खेळणे देते का? की मला उचलून घेते का? या गोष्टीचा विचार मूल करत असतं. मग आपली तर मुलं मोठी झालेली आहेत. मग आज रोजी आपली मुलं कोणता विचार करतात हे आपल्याला माहितीये का? मग आपल्या मुलाचे विचार कोणते आहेत? आपल्या मुलाला ध्येयवेड कसं बनवावं? आपल्या मुलाच्या ध्येयाच्या दृष्टीनं त्याचे विचार गेले पाहिजेत, यासाठी पालक म्हणून मी कोणते प्रयत्न करावेत, याच्यावर कधी आपण विचार केला का? अजिबात केलेला नाहीये. त्यामुळं आज मुलाची नकारात्मक मानसिकता तयार झाली. जर आपल्या मुलाला पॉझिटिव्ह मानसिकता तयार करायचं असेल तर पहिली भाग कोणता होता? की त्याची जी भावना आहे त्या भावना त्यातून बाहेर काढल्या. त्याला बाहेर जावं वाटतं, खेळू दिलं पाहिजे, बाहेर जाऊ दिलं पाहिजे. सोबत कोरोनाची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे. सोबतच नैसर्गिक आहे, मुलाला खोड्या करायला आवडतात, मुलाला उड्या मारायला आवडतात, पळायला आवडतं, पडापड करायला आवडतं, आदळापट करायला आवडतं, करू दिली पाहिजे. आपण करू देतो का? घर अस्ताव्यस्त होतं, सामान इकडे तिकडे होतं, किंवा त्याला लागेल, किंवा त्याच्या चिडचिडीचा, त्याच्या आदळआपीचा, त्याच्या मजा मस्तीचा मला त्रास होतो म्हणून मी त्याला लगेच रागवतो आणि तू थांब, शांत बस असं बोलतो. या सर्व गोष्टीचा परिणाम त्याच्या भावना तशाच दबून राहतात आणि साहजिकच नकारात्मक मानसिकतेमध्ये त्याचं रूपांतर होत असतं. त्यामुळं ह्या गोष्टी आपण आपल्या मुलासोबत करू नये. सोबतच ध्येयवेड कसं बनवायचं? वारंवार आपण आपल्या मुलासोबत ध्येयावर चर्चा केली. बघा, याच्यासोबत 18 वर्षाच्या मुलाच्या बाबतीत जो प्रश्न होता त्या प्रश्नावर आपण थोडंसं बोलूया. माझी अनेक स्वप्न आहेत. मलाही माझ्या जीवनामध्ये खूप काही मिळवायचंय. माझ्या जीवनामध्ये मलाही खूप काही मिळवायचं. माझीही भरपूर स्वप्न आहेत. परंतु अनेक स्वप्न म्हणजे तशीच निघून जातात. का निघून जातात? कारण त्या स्वप्नाला मी लिहिलेलं नसतं. त्या स्वप्नाचं मी नियोजन केलेलं नसतं. त्यामुळे ती स्वप्न तशीच निघून जातात. जेव्हा आपण इमॅजिन करतो, जेव्हा आपण विचार करतो किंवा जेव्हा आपण ध्येय ठरवतो ते आपल्या उजव्या मेंदूतून ठरत असतं. आणि जेव्हा ते मिळविण्याचा प्रयत्न करतो, नियोजन करण्याचा प्रयत्न करतो, तार्किक स्तरावर आपण जेव्हा पडताळून पाहण्याचा प्रयत्न करतो, चिंतन करतो, किंवा ध्येयाच्या बाबतीत आपण आपलं आत्मपरीक्षण करतो, तो मेंदूच्या डाव्या भागाचा भाग असतो. मग एकाच वेळेस दोन्ही मेंदू जेव्हा ऍक्टिव्ह होतात तेव्हा ते ध्येय त्याच्या जीवनामध्ये येण्यास मदत होते. मग आता त्या पालकांनी सुद्धा काय केलं पाहिजे? आपल्या मुलाचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड निर्माण झाला पाहिजे, आपल्या मुलाचं ध्येय निश्चित असलं पाहिजे. यासाठी फक्त मुलानं इमोशनमध्ये राहून उपयोग होणार नाही. त्या इमोशनला प्रत्यक्ष जीवनात उतरविण्यासाठी त्याचं काय केलं पाहिजे, नेमकी त्यांना आत्मपरीक्षण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. यासाठी पालकांनी त्याच्यासोबत काम केलं पाहिजे, तेव्हाच ते होऊ शकतं. थँक्यू विजय. मला वाटते रामटेके मॅडमला त्यांच्या प्रश्नाचं अगदी समर्पक उत्तर मिळालेलं आहे. या विषयांमध्ये अगदी सहजतेने सरांनी हात घातला. खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं सर. खूप खूप धन्यवाद. मॅडम, आपल्याला काही बोलायचं आहे? आलंय माझ्या प्रश्नाचं उत्तर, पण सरांनी सुरुवातीलाच ते क्लिअर केलं, त्यामुळे अगदी धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद तुमचे. थँक्यू तुम्ही खूप छान प्रकारे थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद रामटेके मॅडम. पालकांचं समाधान होणं हेच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे
आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं याबद्दल आम्ही सुद्धा संतुष्ट आहोत. चला तर सर, आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. वारी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आम्ही जो गुगल फॉर्म बनवला, पालकांच्या विविध प्रश्नांची म्हणजे जास्तीत जास्त जर कोणता प्रश्न विचारला गेला तर हा पुढचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आहे मुलांच्या अभ्यासाच्या सवयीबद्दल. मुलं अभ्यास करत असताना खूप टाळाटाळ करतात, तर या संदर्भात आपण विशेष मार्गदर्शन करावं अशी आपणास विनंती आहे. आणि बरेचशा पालकांनी असा प्रश्न मांडलेला सुद्धा आहे. पुढे कुठेतरी मी त्याचा उल्लेख करणार. तर आपण कृपया बालकांचा अभ्यास कसा घ्यावा या बाबतीत मार्गदर्शन करावे. आदरणीय अशोक सोनवाने सर. नक्कीच नक्कीच. मी माझ्या मुलीच्या बाबतीत बोलतो. पालकांनी आपल्या मुलाला मदत किती करावी यावर मर्यादा ठेवली पाहिजे. बघा, आपण रोपट्यावर पाणी घालायचं की रोपट्याच्या मुळावर पाणी टाकायचं हा विचार केला पाहिजे. आपल्या मुलाने विचार केला पाहिजे, आपल्या मुलाने स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत. हे यासाठी प्रयत्न करणं म्हणजे खरं पालक. आणि मुलाला अभ्यासाला बसवणं, त्याचा अभ्यास घेणं, त्याला अभ्यास करण्यासाठी त्याच्यावर वारंवार आदळआपट करणं, वारंवार चिडचिड करणं, हे पालकत्व नाही, हे चुकीचं पालकत्व आहे. मी माझ्या मुलीच्या बाबतीत तेच करतो. तुला जे पाहिजे ते तू मिळवू शकते, त्यासाठी मी तुला कोणती मदत करू शकतो. सर मी इथे थोडक्यात आपल्याला थांबवू इच्छितो. सर, बालकांच्या अभ्यासाच्या बाबतीत एक मजेशीर प्रश्न अनघा देठे यांनी मांडलेला आहे. त्या म्हणतात की माझा मुलगा अनुराग हा 9 वर्षाचा आहे आणि तो जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा वेगवेगळी कारणे सांगतो. कधी त्याला बाथरूमला लागते, कधी त्याला तहान लागते, तो पाणी पिण्यासाठी उठतो, तर कधी तो म्हणतो की मला माझे मित्रच बोलवत आहे, माझे मित्र बाहेर माझी वाट बघत आहे. अशा प्रकारचे विविध कारणे तो दाखवतो आणि त्याचं काही मन नसते, अभ्यासामध्ये एकाग्रता नसते. त्याचबरोबर त्याचं ध्येय जेव्हा त्याची आई म्हणजे मी जेव्हा विचारते तेव्हा तो म्हणतो की मला पोलीस बोलायचं आहे, कधी म्हणतो की मला डॉक्टर बनायचं आहे, त्याचबरोबर कधी म्हणतो की बरोबर. मला मिलिटरीमध्ये जायचं आहे. अशा प्रकारची तो ध्येयाच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगवेगळे करिअर आपण ध्येयावर नंतर बोलूया. अगोदर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हा आता प्रत्येक पालकाला भेडसावणारी समस्या आहे. बघा काय होतंय, या सर्व गोष्टीवर आपण विचार करूया. मुलं अशी वारंवार म्हणजे वेगवेगळी कारणं का देतात, मुलाचं एकाग्रता का राहत नाही, मुलाला अभ्यासाची आवड का निर्माण होत नाही, या सर्व गोष्टीवर आपल्याला विचार करण्याची गरज निर्माण झाली. बघा, मी माझं वैयक्तिक उदाहरण देतो. माझी मुलगी 10वीला आहे, मुलगा 7वीला आहे. परंतु मी मुलीचा एकही दिवस जवळ बसून अभ्यास घेतलेला नाही. का घेतला नसेल? मी किती दिवस माझ्या मुलीच्या कुबड्या बनणार? माझ्या मुलीनं स्वतःहून अभ्यास केला पाहिजे यासाठी मी काम करतो. माझ्या मुलीचा मी अभ्यास घेतला पाहिजे यासाठी मी अजिबात काम करतो. मुलाच्या बाबतीत सुद्धा तेच. जरी त्याला आज काही कन्सेप्ट कळाल्या नाही तरी चालेल, पण त्या कळण्यासाठी, त्या समजण्यासाठी त्यानं स्वतःहून जर प्रयत्न केला तर त्याचा खरा बौद्धिक विकास होणार आहे. तेव्हाच त्याला खरी अभ्यास करण्याची सवय निर्माण होणार आहे. परंतु बहुतांश पालकांना काय होत आहे, सध्या जी भविष्यामध्ये जे आपल्या मुलासमोर आव्हानं आहेत, ती आव्हानं पेलण्यासाठी सध्याची जी एज्युकेशनमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे, त्या स्पर्धेचं प्रेशर पालकावर आलेलं आहे. त्यामुळे पालकांना वाटतं की माझ्या मुलानं खूप अभ्यास केला पाहिजे, मग त्यासाठी चांगले क्लास लावले जातात. घरी आलं की लवकर कोणता होमवर्क आहे तो होमवर्क पूर्ण करून घेतला जातो, सोबत जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला बसवलं जातं. समजा तुम्हाला सुद्धा 2 ते 3 तास अभ्यास करायला बसवला की 2 ते 3 तासानंतर तुम्हाला कंटाळा येतो, नको वाटतं ते. तुमचं तर मूल वर्षभर तेच ते करत आहे, तुमच्या मुलाला काय वाटत असेल? त्यातही तुम्ही वारंवार सांगताय की तू असंच कर, हेच कर, तेच कर, हे का चुकलं, हे का राहिलं, वारंवार तुम्ही मुलाला त्याचं प्रेशर देताय. मग त्या प्रेशरमधून बाहेर पडण्यासाठी तुमचं मूल वेगवेगळी कारणं सांगतं. त्यामुळं मुलानं स्वतःहून अभ्यासाला बसलं पाहिजे, मुलाला अभ्यासाची आवड लागली पाहिजे. यासाठी आपण कसा त्यात सहभाग घ्यावा, आपण आपल्या मुलाला कसं प्रोत्साहित करावं, हे खूप महत्वाचं आहे.
अभ्यास करून घेणं महत्वाचं नाहीये, स्वतःहून अभ्यासाला बसणं खूप महत्वाचं आहे. बघा, मला मेंदू हा विषय आवडतो. मेंदू विषयावरचं कितीही मोठं पुस्तक असलं, किती कठीण माहिती असली किंवा कितीही पेजेस वाचायचे असतील, तर मी एकदा बसलो की त्यावरून उठत नाही. या उलट इतर विषय मला नावडीचे आहेत. ते विषय बसताना म्हणजे ते विषयाचं वाचन करताना माझ्यामध्ये ती आवड निर्माण होत नाही. त्यामुळे साहजिकच आहे 10-15 मिनिटानंतर मला ते नकोच वाटतं आणि मी ते पुस्तक ठेवून. आपल्या मुलाच्या बाबतीत अभ्यास करायची नावडच निर्माण झालेली आहे. त्यामुळे मुलाची एकाग्रता राहत नाही किंवा मेंदूमध्ये तो अभ्यास ग्रास्पिंग करण्याची पात्रताच राहत नाही. त्यामुळं पालकांनी येथे आपला ऍटिट्यूड बदलणं गरजेचं आहे. बघा, म्हणजे झाडाला किंवा झाडाच्या पानावर फुलावर पाणी टाकण्यापेक्षा मुळावर टाकलं पाहिजे. मुलानं स्वतःहून अभ्यासाला बसलं पाहिजे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे मेडिसिनची. मला त्या म्हणजे डॉक्टर बद्दल पण किव येते, कारण मी जेवढं मेंदूचा अभ्यास केला आजपर्यंत जवळपास 40 ते 42 मी न्यूरोसर्जनच्या मुलाखती घेतल्या. त्यांचं स्पष्ट मत आहे की आजपर्यंत आपल्या जगामध्ये मेंदूच्या किंवा न्यूरॉनच्या जोडण्या जास्त होतील असं कुठलंही औषध निर्माण झालेलं. मल्टीव्हिटॅमिन देणं, हिमोग्लोबिन वाढविणारं मेडिसिन देणं किंवा काही हार्मोन्स वाढविणारं मेडिसिन देणं, याच्या व्यतिरिक्त कोणतंच मेडिसिन बौद्धिक क्षमता वाढविणारं, एकाग्रता वाढविणारं. आपल्या आयुर्वेदामध्ये ब्राह्मीला खूप महत्व दिलं जातं. ब्राह्मीमुळे काय होतं, आपलं जे हिमोग्लोबिन आहे टिकून राहण्याचं प्रमाण, म्हणजे शेवटी आलं कशावर, हिमोग्लोबिनवर. त्यामुळं अशी इतर कोणती औषधं घेऊन आपल्या मुलाच्या मेंदूला काहीतरी अपायकारक इजा होईल असं काही करू नये. तुम्ही चांगल्या सायट्रॅटिस्टकडे दाखवावं आणि त्यांची ट्रीटमेंट घ्यावी. परंतु तुमच्या प्रश्नावरून तर आम्हाला असं काहीच वाटत नाही की तुमच्या मुलामध्ये कुठलाही बौद्धिक स्तरावरचा परिणाम आहे. तो मानसिक परिणाम आहे. तुमच्या मुलासोबतच्या ज्या सूचना आहेत, अभ्यास करून घेण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे. ती जर पद्धत तुम्ही बदलली तर नक्कीच तुमच्या मुलाच्या अभ्यासाची आवड वाढेल, एकाग्रता वाढेल, सोबतच केलेला अभ्यास चांगला त्याला समजेल सुद्धा. त्यामुळे अभ्यास घेण्याची पद्धत बदलावी लागेल. नक्कीच विजय सर. सर, फार छान माहिती दिली आपण. नक्की. यानंतरचा जो प्रश्न आहे तोही फार महत्त्वाचा आहे. आपल्याच प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असलेले आदरणीय एक सर आहेत, ते चॅटबॉक्समध्ये त्यांनी भरपूर वेळा हात वर केला आणि ते म्हणत आहेत की त्यांचा प्रश्न घेण्यात यावा. त्यामुळे आदरणीय सरांना विनंती आहे की त्यांनी आपला जो प्रश्न आहे, जो बालकांमध्ये वाढत असलेल्या लैंगिक आकर्षणाबद्दलचा आहे, हा, नमस्कार त्याबद्दल सर. सरांनी हा, स्वतःच नमस्कार. आवाज तो येतोय? प्रश्न या हो, ठिकाणी येतोय. मांडावा अशी मी आपल्यास येतोय. विनंती. थोडस कॅमेराला प्रॉब्लेम आहे थोडा, त्यामुळे प्रॉब्लेम येतोय. हा, ठीक आहे. माझा प्रश्न असा होता सर, की आजकाल पाहिलं ना तर शाळेतले मुलं मुली त्यांच्यामध्ये शारीरिक आकर्षणाचं प्रमाण सोशल माध्यमामुळे किंवा संगतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतंय. त्यामुळे काही बरेच असे पालक खूप चिंतित असतात बऱ्याच वेळा. तर त्याबाबत आपण काय सुचवू इच्छिता किंवा त्याच्यावर काय काय उपाय आपण सांगू शकता, ते मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल. नक्कीच. सर्वात महत्वाचं आहे आपल्या मुलाची वैचारिक क्षमता वाढणे. आपण जास्त मार्गदर्शन करायचं नाहीये. अशी जर परिस्थिती तुझ्यावर आली तर तू नेमकं काय करणार, असं होऊ शकतं. अशा वेळेस तुझी भूमिका काय असली पाहिजे, एवढी सक्षमता आपल्या मुलामध्ये असली पाहिजे. प्रत्येक समस्येचं सोल्युशन हे आपल्या मुलानं स्वतःच्या कर्तृत्वानं सोडवलं पाहिजे. असं बनवणं म्हणजे खरं ते व्यक्तिमत्व निर्माण करणं आहे. तुम्ही जर तुमच्या मुलाला जास्त मदत करत असाल तर ती मदत मी थांबवावी असं म्हणेन. कारण बघा, जेव्हा आपण दुसऱ्याला जास्त मदत करतो तेव्हा समोरचा व्यक्ती सुद्धा मदतीची अपेक्षा ठेवत असतो. मग इतराच्या मदतीवर तो स्वतःचं व्यक्तिमत्व निर्माण करू शकत नाहीये. त्यामुळं समस्या कोणतीही असो, जे आता हे काही होत आहे, जे आपल्या डोळ्यासमोर चित्र येत आहे, खूप संवेदनशील विषय आहे. हा संवेदनशील विषय कसा हाताळायचा याची वैचारिक कॅपॅसिटी आपल्या मुलामध्ये निर्माण झाली पाहिजे. एवढी खुली चर्चा, एवढं फ्रेंडली वातावरण तुमच्या मुलासोबत असलं पाहिजे, जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमला समर्थपणे मी सांभाळू शकतो, हा विश्वास आपल्या मुलामध्ये असला पाहिजे. किंवा मी जो तिथे डॅशिंग डिसिजन घेईल त्या डिसिजनला माझ्या पप्पाचा, माझ्या मम्मीचा मला पाठिंबा असेल एवढा विश्वास सुद्धा त्यांच्यामध्ये असला पाहिजे. जेणेकरून हे जे नैसर्गिक अट्रॅक्शन आहे, या अट्रॅक्शन पासून आपली मुलं दूर राहतात आणि स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा वेगळेपणा ते सिद्ध करू शकतात. यासाठी सर्वात जास्त काम हे आपल्या मुलाची वैचारिक क्षमता वाढली पाहिजे याच्यावर केलं पाहिजे.
वैचारिक क्षमता कशी वाढवायची हा खूप महत्वाचा विषय. सरळ सरळ सोप्या गोष्टी आहेत. सकाळी झोपेतून उठताना सुद्धा उठ रे बाळा लय उशीर झाला. सकाळी झोपेतून उठण्यापासून ती संध्याकाळी झोपेपर्यंत आपण मुलाला विचार करायला संधीच देत नाही. आपण सांगतो, मूल कृती करतो. होतंय का असं? आणि असं जर होत असेल तर आपल्या मुलाची वैचारिक क्षमता कशी वाढेल? त्यामुळं आपल्या सूचना, आपल्या कुटुंबातील वातावरण असं असलं पाहिजे जेणेकरून आपल्या मुलाने कुठेतरी स्वतःहून विचार केला पाहिजे. चांगलं वाईट याची तुलना केली पाहिजे. माझं स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी, माझं प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी, माझ्यामधल्या गुणांची वाढ होण्यासाठी मी काय केलं पाहिजे याच्यावर तुम्ही तुमच्या मुलासोबत चर्चा केली पाहिजे. मार्गदर्शन बिलकुल नाही करायचं. मार्गदर्शन केलं की मुलं स्वीकारत नाही. चर्चा केली तर मुलं विचार करतात आणि त्या विचारामधून मुलाच्या जी काही गुणाची वाढ असते ती गुणाची वाढ होत असते. त्यामुळं आपल्या विचारामध्ये, आपल्या सूचनामध्ये बदल करायचा. मुलाला सुद्धा स्वतःचं व्यक्तिमत्व आहे. मुलाचं सुद्धा स्वतःचं अस्तित्व आहे. नाहीतर मुलं आपण म्हणलं की आपल्याला सुद्धा नकार देतं. आपण थोडं रागवलं की रडतं. आपण चिडलो की ते सुद्धा चिडतं. हे कशामुळे होतं? त्याचा सुद्धा स्वाभिमान आहे. त्याची सुद्धा वैचारिक क्षमता आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गट्स आहेत. त्या गट्सला का आपण डेव्हलप करत नाही? आपण वारंवार का त्याला सांगतो? आपण कुठेतरी थांबणं आणि आपल्या मुलाची वैचारिक क्षमता वाढवणं हे खूप महत्वाचं. आता वैचारिक क्षमता कशी वाढवायची हा खूप मोठा विषय आहे. त्याला आपण पुढच्या एखाद्या स्पेशल सेशन मध्ये घेऊया. थँक्यू विजय निश्चितच सर. सर, आपण पुढच्या मालिकेमध्ये उर्वरित सर्व प्रश्नांची उत्तरे मान्यवरांच्या हस्ते पालकांना देणारच आहोत. तर आता 1 तास झालेला आहे आणि बराच वेळ झाल्यामुळे वारी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून तर्फे मी आपल्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित सर्व पालक आणि शिक्षक वर्गाचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.